निकटेश्वर यात्रेनिमित्त भेडसगाव प्रीमियर लीग 2026 पर्व पहिला या स्पर्धेचा अंतिमचा सामना. अंतिमच्या सामन्यामध्ये दोन धडक मारलेले संघ आपल्याला पाहायला मिळतात. साताई 11 विरुद्ध भवानी लायन्स या दोन्ही संघातील विजेता संघ या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव करताना दिसेल. पर्व पहिलं आणि या पर्वातील पहिल्या अंतिम सामन्यामध्ये दोन्ही तुल्यबळ संघ बलाढ्य संघ स्पर्धेमध्ये आपली दावेदारी पेश केली. आतापर्यंत सेमीफायनलचा सामना असू दे किंवा त्याआधी लीगचे सामने असू देत, साताई 11 संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय. विशाल तांबे आणि शुभम शिराळकर. शुभम शिराळकर याच्यासाठी आत्ताच बक्षीस आले. तो मैदानात बॅट घेऊन सलामीला आल्यानंतर प्रथमच त्याला बक्षीस लागण्यात आले. ते म्हणजे संदीप पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला सलग 3 षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. एक मिनिट चालू. हॅलो, त्याचे पायरीवर उठत नाही तर मॅच सामना चालू होणार नाही. ती कट्ट्यावर बसलेली पायरी बसलेली सगळी पाठीमागे उठून बसायचं. मागाची 2 मॅच तसं झाले. ती क्लिअर मध्ये फुटून पाठीमागे बोलली ती पोरच नाही. बाहेर उठून तिथं त्या कट्ट्यावर पण उठा. तिकडे खाली 4 जण लाईन म्हणतात जातील विरोधा. आधी येऊ का कोणाला? गोलंदाजी मार्गवरती अमोल पाटील यांच्या प्रत्येक विकेट साठी विशाल पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेट गुणिले 200. अंतिम सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू यावेळी लेग स्टंपच्या खूपच बाहेर संघाचं खातं उघडलं जातंय. अतिरिक्त दाव्यानुसार दोन्ही हात समांतर धाव मिळते. अवंतर संघाचं खातं उघडलं जाते. साताई 11 संघाचं श्री गणेश होतोय. या वाईट नुसार कालच्या दिवसापासून आपण पाहतोय यावेळी लेग साईडच्या दिशेला चेंडू टोलवला आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. आता मात्र स्वतःच्या बॅट मधून आले धाव शुभम शिराळकर साठी बक्षीस आले. सलग 3 षटकारांसाठी संदीप पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू असेल बॅटिंग मार्कवरती विशाल तांबे. विशाल सेमीफायनल 1 चा सुपर हिरो. पहिला चेंडू ब्लॉकल पद्धतीचा यावेळी सन्मान दिला गेला. सेन्सिबल क्रिकेट त्याच्याकडून दोन्ही सलामीवीरांकडून संयमी खेळी करण्याचा मनसूब आहे. कारण या षटकामध्ये अमोल पाटील आपल्याला दिसतात गोलंदाजी मार्कवरती. यावेळी वाईटची लाईन पकडले आणि वाईटच्या लाईन वरून चेंडू ऑफ कट टाईपचा स्विंग केलाय. ऑफ स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू असेल चौथा. 3 चेंडूचा खेळ पूर्ण 3 धावा बनवलेत आतापर्यंत या षटकामध्ये. फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिड ऑफच्या दिशेला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली धाव घेण्यात यश, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. यावेळी 2 धावा मोजल्या जातील. धाव फलकावरती 5 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर केले तर 2 चेंडूंचा खेळ बाकी. अंतिमचा सामना बेडसगाव प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेतील अंतिमचा सामना. आणि अंतिम सामन्यामध्ये गोलंदाजी मार्गवरती अमोल पाटील. मोठा फटका ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धावेची भर पडेल. परत एकदा थोडस फंबल होते. कोणतेही नुकसान होत नाही. एका धावेची भर पडेल. धावफलक यावेळी मात्र रोखून ठेवण्यात यश मिळवलंय. आतापर्यंत अमोल पाटील यांनी दोन्ही फलंदाजांना विशाल तांबेचा विचार करता मागच्या सेमीफायनलचा सुपर हिरो सामनावीर यावेळी लेग साईडच्या दिशेला टोलवलाय चेंडू मागे क्षेत्ररक्षक येताना दिसतो. पहिली धाव घेण्यात यश आणि 2 धावा यशस्वीरित्या प्रयत्न पूर्ण केलाय. 2 धावांची भर पडते धावसंख्येत. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
धावसंख्या पोहोचते बिनगडी बाद 8. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय या स्पर्धेमधील सर्वात तरुण खेळाडू युवा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती मयुरेश लगारे यांना आतापर्यंत भल्या मोठ्या खेळाडूंना धूळ चारले. तो गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक कोट्यातील पहिला मोठा फटका सजवला आहे त्याच्या गोलंदाजीवरती. यावेळी 2 धावांसाठी धावसंख्येत भर पडेल. 10 डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचली जाते. प्रथमच अंतिम सामना सुरू. अंतिम सामन्यातील दुसरं षटक प्रगती पथावर गोलंदाजी मार्क वरती मयुरेश लगारे एक युवा सितारा युवा गोलंदाज बेडसगाव मधील मुंबई मध्ये हा खेळाडू सीझन बॉल वरती प्रॅक्टिस करतो. फुल टॉस पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून टलवला आहे. चेंडू जातो सीमा पार. येतो अंतिम सामन्यातील पहिला षटकार कोणाच्या बॅट मधून आलाय? शुभम शिराळकरने जर सलग 3 षटकार मारले तर 2 आहेत ना. धावसंख्या 2 डिक्लेअर झोन मध्ये तिथं प्रेक्षकांनी आपल्याला पहिला सिग्नल दिला होता षटकारचा, त्यामुळे षटकार मोजला गेला होता. परंतु स्कोररला थोडं अतिरिक्त काम लागलं जाते. 4 धावा कमी कराव्या लागल्या या षटकामध्ये. या चेंडूवरती 12 धावसंख्या धावफलकावरती मोजली जाते. पुढचा चेंडू शुभम साठी. यावेळी बॅकहँड स्लोअर वन यष्टी रक्षक साहिलच्या हातामध्ये विसवतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय. खूप वेळानंतर आपण निर्धाव चेंडू पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती मयुरेश लगारे त्यानं बॅकहँड स्लोअर वनचा आता मात्र उपयोग केला होता. यावेळी कडाड्याचा चेंडू कव्हरच्या दिशेला टोलवला. चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. यावेळी पहिली धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय. 2 धावांची भर पडते धावसंख्येत. धावसंख्या पोहोचते 1. ओके. डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी 13 धावसंख्या धावफलकावरती मोजली जाईल. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. दुसरं षटक प्रगती पथावर. यावेळी चेंडूने बॅटचे कडे घेतले परंतु चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेला. थर्ड मॅन रिजन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आपल्या या स्पर्धेसाठी जे चषक ज्यांनी दिलेत भानुदास लगारे दादा यांच्याकडून या अंतिम सामन्यामध्ये प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक आहे. या दातृत्वामुळेच अशा स्पर्धांची शोभा वाढते. यावेळी मोठा फटका सजवला लेग साईडच्या दिशेला. चेंडू जातोय सीमा पार. षटकार 100 रुपयांचा मानकरी ठरतोय शुभम शिराळकर. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका सजवलाय. दुसरं षटक समाप्त होतं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती बिनगडी बाद 20. या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं होतं. चांगलं षटक हाताळलं होतं. 5 चेंडू उत्कृष्टरित्या हाताळले होते. परंतु शेवटच्या चेंडूवरती थोडासा शॉर्ट पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यावरती मोठा प्रहार चढवला गेला आणि चेंडू सीमा पार लढला 6 धावांसाठी. आणि भानुदास लगारे दादा यांच्याकडून 100 रुपयांचं जे पारितोषिक आहे 20 धावसंख्या धावफलकावरती 20. त्या 100 रुपयांसाठी मानकरी ठरतोय शुभम. पुढचा चेंडू तिसरं षटक प्रगती पथावर अमोल पाटील. फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेला.
यावेळी मात्र एकच धाव मिळेल, एका धावेची भरपट्टी धावसंख्येत धावफलक ठेवण्यात यश मिळवले विशाल तांबे मागच्या सामन्यामध्ये म्हणजे सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता. त्याच्या खात्यावरती जबाबदारी फलंदाजीमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचं आव्हान आहे त्याच्या समोर. यावेळी मोठा फटका सजवला जातोय. एका धावेसाठी एक धाव मोजली जाईल. 22 धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती अमोल पाटील. पुढचा चेंडू यावेळी मात्र वाईड जी लाईन पकडली होती त्यावेळी मात्र त्यावरती थोडासा चूक केली जाते अमोलकडून. वाईडची जी लाईन आहे त्यावरून चेंडू वाईड दिला जातोय. तो थोडासा चेंडू आता असेल तर निर्धाव पद्धतीचा चेंडू येऊ शकतोय. ती स्ट्रॅटेजी तो मात्र यावेळी लाखोल पद्धती करण्याचा प्रयत्न होता. यावेळी आपण पाहतोय 2 धावांची भर पडते. धावसंख्या धावफलक हलता ठेवण्यात यश मिळवलं. 25 धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाले होती. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू अजून बाकी असतील. या तिसऱ्या षटकातील तिसरे षटक प्रगती पथावर आहे. यावेळी चेंडूने बॅटची कडा घेतले. थर्डमॅनच्या दिशेला आपण पाहतो स्लिपच्या जागी मयुरेश लगारे ज्यांना दुसरं षटक हाताळलं होतं. थोडंसं फंबल होतं, कोणतेही नुकसान होत नाही संघाला. यावेळी 4 चेंडू पूर्ण झाले. 4 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्च केलेत अमोल पाटीलने या संघासाठी जे योगदान दिले त्यामुळे हा संघ अंतिम सामन्यामध्ये धडक मारतोय आणि या चषकाच्या नजीक जाताना दिसतोय. लेगसाईडच्या दिशेला टोलवला चेंडू. यावेळी 2 धावांची भर पडेल. धावसंख्येत 1 ना ओके 1. 5 चेंडूचा खेळ पूर्ण. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्गवरती अमोल पाटील. आतापर्यंत त्यांना अष्टपैलू कामगिरी करून या संघाला अंतिम सामन्यापर्यंत येऊन ठेवले. शेवटचे काही क्षण या क्षणामध्ये सुद्धा त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल संघाला. यावेळी स्विंग अँड मिस यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. 3 षटकांचा खेळ इथं मात्र पूर्ण झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. 3 गडी बाद 26. अंतिम सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे त्यामध्ये एक ऍड ऑन केलंय म्हणजे बेटी पाटील सर मुख्याध्यापक अमेनी हायस्कूल यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आहे. जो मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरेल त्या खेळाडूला बेटी पाटील सर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आले. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. अंतिमचा सामना आहे. 3 षटकांचा खेळ इथं मात्र पूर्ण झाला. या 3 षटकांमध्ये आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 26 लगावली जाते. दोन्हीही सलामीवीर फलंदाज साता 11 संघाकडून स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन इथं मात्र आपला मनसुबा स्पष्ट करतात. शेवटचे 12 चेंडू त्यांनी या 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचं आव्हान आहे त्यांच्या समोर. आत्मविश्वास हाच तुमचा सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याला खेळपट्टीवरती 26-26 किशोर पाटील गोलंदाजी मार्गवरती. लेगसाईडच्या दिशेला चेंडू टोलवला. चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. चांगली फेकी केली जाते. चांगलं कलेक्शन सुद्धा होतंय परंतु नुकसान कोणत्याही संघाला होत नाही. एका धावेची भर पडेल. धावसंख्येत धावफलक हलता ठेवण्यात यश मिळाले. 27 धावसंख्या. 4था षटक प्रगती पथावर आहे. षटकातील आपण पाहतोय पहिल्या चेंडूचा खेळ इथं मात्र पूर्ण झालाय. नक्कीच यावेळी आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते किशोर पाटील कडून. या संघाने एक स्ट्रॅटेजी बनवली आणि या स्ट्रॅटेजी मध्ये हा संघ सक्सेसफुल होताना दिसतोय कारण त्यांनी वाईडचा लाईन पकडून गोलंदाजी टिचून गोलंदाजी करतोय हा संघ. फुलटॉस. यावेळी मात्र यष्टीरक्षकाकडून सुद्धा चूक केली जाते. पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईड प्लस 1 टोटल 2 धावा धावफलकावरती मोजल्या जातील. धावफलक 29.
पहिले 2 चेंडू अतिशय उत्कृष्ट हाताळल्यानंतर यावेळी किशोरकडून चूक केली जाते. वाईड कोणतीही गरज नसताना लेग साईडच्या दिशेला लेग स्टंपच्या बाहेर यावेळी लेग साईडच्या दिशेला मोठा फटका सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपण झाडांना सुद्धा पाहतो या मैदानावरती. यावेळी 2 धावा मोजाव्या लागतील धावफलकावरती. 31 धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, कारण विशाल आणि शुभम हे दोन्ही फलंदाज आत्मविश्वासाने आतापर्यंत खेळत आलेत आणि या सामन्यात सुद्धा त्यांना त्याच प्रकारची फलंदाजी करण्याची गरज आहे, परंतु ते थोडे सापडताना दिसतात. या अंतिमच्या सामन्यामध्ये थोडस दबाव आहे, प्रेशर आहे अंतिमच्या सामन्याचा. यावेळी मोठा प्रहार केला जातो लेग साईडच्या दिशेला, परंतु मैदानाची साथ मिळते आणि 2 धावांची भर पडते धावसंख्येत. परत एकदा 4 चेंडूचा खेळ पूर्ण. या 4थ्या चेंडूवरती 2 धावा मोजल्या जातील. 33 धावसंख्या धावफलकावरती. अजून सुद्धा आपण पाहतो एक चांगला सामना रंगताना दिसतोय. 7-11 विरुद्ध भवानी लायन्स या दोन्ही संघांदरम्यान अंतिमचा सामना आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू असेल, अजून शेवटी 2 चेंडू बाकी आहेत. या 4थ्या षटकातील 4थं षटक किशोर पाटील यावेळी वाईटची लाईन पकडून गोलंदाजी केली. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर येत आहेत. याचा अर्थ एका धावेची भर पडेल धावसंख्येत. धावफलक इथं मात्र 34 धावसंख्येवरती. या षटकाचा विचार करता चांगली गोलंदाजी केली, परंतु वाईडच्या रूपात ज्या धावा देत आहेत त्यामुळे थोडासा संघ अडचणीत सापडू शकतोय. ब्लॉकल करण्याचा प्रयत्न होता वाईड वर्कर पद्धतीचं. यावेळी ऑफसाईडच्या दिशेला चेंडू टोलवला. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. मनबाउंसवर दुरुप 4 धावांसाठी धावफलकावरती 38 धावसंख्या मोजली जाईल. आतापर्यंत विशालचा विचार करता विशाल वैयक्तिक 16 धावांवरती खेळतोय आणि शुभम 17. कोणत्या संघाला मिळणार या अंतिमच्या सामन्यामध्ये खतर, कारण हे दोन्ही सलामीवीर इथं मात्र आपला तळ ठोकून उभे आहेत आणि शेवटचं षटक कदाचित मयुरेश लगारेच्या खांद्यावरती असेल. हातात चेंडू सोपवला जाईल मयुरेशच्या. अंतिमचा सामना, अंतिमच्या सामन्यामध्ये थोडस प्रेशर असेल दोन्ही संघांवरती. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. किशोर पाटील शेवटचा चेंडू भवानी लायन्सच्या संघाकडून. यावेळी परत एकदा कव्हरच्या दिशेला 2 धावांची भर पडते धावसंख्येत. यावेळी मात्र पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 40 मोजली जाते. 40 धावसंख्या धावफलकावरती. शेवटचा आणि हाणामारीचं षटक अंतिम सामन्यातील पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय मयूर शिलगारेला. मयूर शिलगारे हा एक युवा गोलंदाज आहे, त्याच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली या संघाने. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु बॅकहँड स्लोवर वन पाहायला मिळतो या मैदानावरती आपल्याला. त्याच्याकडून या शेवटच्या षटकामध्ये जिगरा लागतो या शेवटच्या षटक टाकण्यासाठी आणि त्यामध्ये सुद्धा त्यानं प्रयोग करायला चालू केलाय, तो म्हणजे बॅकहँड स्लोवर वन. पुढचा चेंडू आहे, पुढचा चेंडू. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. परत एकदा बॅक हँड स्लोवर वन. इथं मात्र यष्टिरक्षकाकडून चूक केली जाते. जिथं कोणतीही धाव नव्हती तिथं मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो एका धावेसाठी. यष्टिरक्षकाकडून चुका होत आहेत वारंवार आणि त्यामुळे कुठेतरी हा संघ पुढचा चेंडू. 2 चेंडूचा खेळ इथं मात्र पूर्ण होतोय. अजून 4 चेंडू बाकी आहेत. यावेळी वाईड लाईन जी पकडली त्यावरतीच टिचून गोलंदाजी केली जाते. या संघाने एक स्ट्रॅटेजी पकडून ठेवली. स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तर त्या स्ट्रॅटेजी मध्ये त्यांनी ठरवले की आपण वाईड दिला तरी चालेल, वाईड गेला तरी चालेल, पण वाईडची जी लाईन आहे ती सोडायची नाही. फलंदाजांपासून चेंडू लांब पिच करायचा. यावेळी लेग साईडच्या दिशेला मोठा फटका सजवलाय. पंचाची वाद घाल नका.
पंचांचा निर्णय अंतिम राहील. काय सर? पंचांचा इथं षटकारचा इशारा. परत एकदा 100 रुपयांचा मानकरी ठरतोय विशाल तांबे याच्या बॅट मधून षटकार. यावेळी परत एकदा फुल टॉस. यावेळी चूक केली जाते. एक युवा गोलंदाज आहे, चौकारासाठी जातोय. फॉलिंग स्वीप पद्धतीचा फटका. 52 धावसंख्या अर्धशतक फलकावर लागवलं जात या अंतिमच्या सामन्यामध्ये. हे अंतिमचा सामना 5 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिले 3 चेंडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हाताळले होते, परंतु शेवटचे 2 चेंडू फुलटॉस पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळाले. मयुरेश कडून लकोल करण्याचा प्रयत्न. यावेळी पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. मर्यादित 5 षटकांमध्ये 52 धावा संख्या. धावफलकावरती 53 धावांची गरज आहे. मर्यादित 5 षटकांमध्ये 53 धावांची गरज असेल भवानी लायन्स या संघाला. बावन्न 53 पाहिजे. 53 मर्यादित 5 षटकांमध्ये अंतिमच्या सामन्यामध्ये 53 धावांची गरज आहे या स्पर्धेसाठी. या स्पर्धेसाठी निळकंठेश्वर यात्रेनिमित्त बेडसगाव प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेसाठी विशेष बक्षीस आहे. ते म्हणजे सेफ मॅक्स ग्रुप ऑफ कंपनी तर्फे या कंपनीचे डायरेक्टर शिवाजी कदम नेर्लेकर तसेच मॅनेजर संदीप चौगले लगारेवाडकर सर यांच्या मार्फत या फायनलच्या सामन्यामध्ये जे दोन संघ आहेत त्यामधील एका विजेत्या संघाला 6,000 रुपयांचं पारितोषिक तर उपविजेत्यासाठी रोख रक्कम 4,000 रुपये असं पारितोषिक आहे. सेपॅक्स ग्रुप ऑफ कंपनीज या कंपनीतर्फे भव्य महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. पुणे येथे अनेक कंपन्यांच्या विविध पदांसाठी भरती चालू आहे. त्यासाठी गरजू व्यक्तींना या कंपनीतर्फे संपर्क साधावा लागेल. या कंपनीची थोडी माहिती. या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष सहकार्य दिले ते मॅनेजर संदीप चौगले सर. हे थोडीशी
संख्येवरती पहिला धक्का बसतोय आणि आता मात्र स्ट्राईक वरती अमोल पाटील. पहिल्या सामन्यात आपण पाहिलं होतं या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्यांनी या संघाला खूप मोठ्या कामगिरीने इथपर्यंत घेऊन आलाय. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी असतील. अंतिम सामन्यात मोठा फटका सजवला लेग साईडच्या दिशेला, फाईन लेगच्या दिशेला. किती धावा आहेत सर? दोन धावा मोजल्या जातील धावफलक वरती. 5 चेंडूंचा खेळ इथं मात्र समाप्त होते. 5 चेंडूनंतर धावफलक 17. अजून सुद्धा या सामन्यामध्ये 36 धावांची गरज आहे. 19 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती विशाल. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, दुसरं षटक प्रगती पथावर. ब्लॉक करण्याचा प्रयत्न चेंडू क्षेत्ररक्षक घेताना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जाते. दुसरं षटक समाप्त. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय धावसंख्या होती ती निळकंठेश्वर यात्रेनिमित्त बेडगाव प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले या स्पर्धेचा अंतिमचा सामना. या स्पर्धेसाठी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अमोल पाटील, तसेच द्वितीय क्रमांक उदय पाटील आबा, त्यानंतर तृतीय क्रमांक डॉक्टर सुभाष पाटील आणि चषक सौजन्य भानुदास लगारे दादा. यावेळी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडे घेऊन डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आणि या स्पर्धेसाठी विशेष बक्षीस आहे, विशेष पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. सेपमॅक्स ग्रुप ऑफ कंपनी तर्फे शिवाजी कदम नेर्लेकर तसेच मॅनेजर संदीप चौगले यांच्या मार्फत फायनल मध्ये जे 2 संघ आहेत त्यामधील विजेत्या संघाला 6,000 रुपये रोख रक्कम व द्वितीय क्रमांकाचं म्हणजे उपविजेत्या संघासाठी 4,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्क वरती वन बाउंसचा इशारा होतो पंचांचा. योगेश पाटील गोलंदाजी मार्क वरती एक अनुभवी खेळाडू. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हाताळलेत. कारण गोल बॅटिंग मार्क वरती आपण अमोलला पाहतोय. अमोलला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. स्टेबल करून घेण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेला चेंडू डोलवला एका धावेसाठी. यावेळी आपण धावसंख्या धावफलकावरती 4 धावा मोजल्या जातील. धाव फलक इथं मात्र 4 धावांशी 23 धावसंख्या धावफलकावरती. तीन चेंडूंचा खेळ इथं मात्र पूर्ण झाला. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्च केले. त्यामध्ये एक चौकार पाहिला होता आपण अमोलच्या बॅट मधून. यावेळी चतुराई विशाल तांबेकडून ज्याने फलंदाजीत कामगिरी केली होती आणि मागच्या षटकामध्ये त्याने विकासला बाद केला आणि यावेळी तो ऑलराऊंडर परफॉर्मन्स करताना दिसतो. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत विशाल तांबे यानं मात्र चतुराईनं अमोलला बाद केलं. अमोल सारखा मोठा फलंदाज इथं मात्र परतीचा मार्ग धरताना दिसतो. बॅक टू दी पवेलियन पाठवलं जाते. 53 धावांचं आव्हान इथं मात्र थोडस. यावेळी अमोलची जागा घेण्यासाठी मैदानात सतीश लगारे. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ज्यानं 3 षटकार ठोकले होते, 3 षटकार लगावले होते आणि सेमीफायनलचा सामना आपल्या बाजूने झुकवला होता, तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम सामन्यामध्ये जो भवानी लायन्स संघ आपल्याला पाहायला मिळतो तो फक्त सतीश लगारे यांच्या कामगिरीमुळे, यांच्या फलंदाजीमुळे. सतीश लगारे यांनी जर षटकार लगावला तर विशाल पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बक्षिसांची खैरत केली जाते. सतीश लगारे यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. दोघांपैकी कोणीही जर षटकार खेचला तर 500 रुपयांचं पारितोषिक विशाल पाटील यांच्याकडून. षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. सतीश लगारे गोलंदाजी मार्क वरती योगेश पाटील. शेवटचा चेंडू
यावेळी शॉर्टपिच पद्धतीच्या चेंडून शेवटचा चेंडू आपण पाहिला होता स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न इथं कुठे तरी मात्र फसताना दिसतोय सतीशचा. यावेळी पंचाचं षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटक समाप्त होत आहे तर तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 23. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 12 चेंडू 30 धावा. दिनकर चौगले यांच्यासाठी सलामीला आल्यापासून 500 रुपयांचं पारितोषिक आहे षटकाराला. दिनकर चौगले यांच्यासाठी विशाल पाटील यांच्याकडून 3 षटक इथं मात्र पूर्ण झाली. 3 षटक. थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, थोडं स्पीडअप करा. साताळी 11 थोडं स्पीडअप करा मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरती कदाचित आपल्याला अनिल नायकवडी वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाच्या कोट्यातील चौथा षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग मार्कवरती संघाचा संघनायक, संघ कर्णधार आणि संघ मालक सुद्धा स्वतः अनिल नायकवडी. पहिला चेंडू उत्कृष्टरित्या डिलिव्हर केला. स्विंग अँड मिस. यावेळी यष्टीरक्षक विशालच्या हातामध्ये विसवतोय. मर्यादित 5 षटकांमध्ये 53 धावांची गरज आहे. विश्वास पवार याचं सुद्धा सहर्ष स्वागत कमिटीतर्फे. विश्वास पवार उद्योगपती यांचं सुद्धा सहर्ष स्वागत कमिटीतर्फे. यावेळी डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी 2 चेंडूंचा खेळ इथं मात्र समाप्त होते. 4थं षटक प्रगती पथावर आहे. 4थ्या षटकातील यावेळी स्ट्राईक वरती आपण पाहतोय सतीश लगारे. सेमीफायनलचा सुपर हिरो इथं मात्र सुपर हिरो ठरताना दिसेल का? कारण 9 चेंडू आणि 29 धावांची गरज होती. इथं मात्र वाईड येतोय. 10 चेंडू आणि 29 धावांची गरज असताना डिक्लेअर आणि वाईड 2 धावा मोजल्या जातील धावफलकावरती. 26 धावसंख्या. 10 चेंडू 27 धावांची गरज असेल. सतीश लगारे या सामन्याचा सुपर हिरो ठरेल की गर्दन काय समोरच्या संघाचा हे येणारे 10 चेंडू आपल्याला सांगतील. गोलंदाजी मार्गवरती अनिल. मागच्या सामन्याचा सुपर हिरो आपल्याला पाहिजे सतीश. पुढचा चेंडू यावेळी स्विंग अँड मिस केला जातोय. आणखी एक निर्धाव चेंडू अनिल नायकवडी यांच्याकडून डिलिव्हर केला जातोय. 3 चेंडूंचा खेळ तर मात्र समाप्त होतोय. मागचा चेंडू आपण पाहिला होता विशालकडून चूक केली होती डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. 9 चेंडू 27 धावांची गरज आहे. कमीत कमी 4 षटकार मारावे लागतील सतीश लगारे यांना. यावेळी आणखी एक स्विंग अँड मिस केला जातोय. यावेळी निर्धाव चेंडून सांगता होते 4 चेंडूंची 4 चेंडू इथे डिलिव्हर केले तर अतिशय उत्कृष्टरित्या हे षटक हाताळताना दिसतो. आणि नायकवडी आपल्या संघासाठी या अंतिम सामन्यामध्ये आपण पाहतोय शेवटचे 8 चेंडू बाकी 27 धावांची गरज. सतीश लगारे यावेळी मोठा फटका सजवलाय. चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. इथं मात्र चेंडू 2 धावांसाठी. जोपर्यंत सतीश लगारे मैदानात तळ डोकून उभा आहे तोपर्यंत शेवटचे 6 चेंडू 20-25 धावांची गरज असेल तरी सुद्धा त्या खेळाडूवरती विश्वास असेल भवानी लायन्स संघाचा. पुढचा चेंडू यावेळी मात्र स्विंग अँड मिस. कानाला वारे घातले. वाईडच्या रूपात पंचांचे दोन्ही हात समांतर येत आहेत. धावा वाढतायत. धावा तरी कदाविची भरपडेल धावसंख्येत धावफलकावरती 29 धावसंख्या आपण पाहतोय. अजून सुद्धा 24 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अंतिमचा सामना आहे रोमहर्षक सामना. यावेळी मोठा फटका सजवलाय सतीशच्या बॅट मधून. सतीश लगारे पहिली धाव घेण्याचे 2 धावा टिकले. 2 सतीशच्या बॅट मधून मोठा फटका होता. परंतु यावेळी शेवटच्या षटकामध्ये 22 धावा पाहिजे. तो 22 धावांची गरज आहे. तुम्ही विचार केला तर सतीशच्या बॅट मधून हा मोठा फटका आला होता. परंतु यावेळी 2 धावा फक्त मोजल्या जातील.
जास्त चांगला संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. सतीशच्या बॅट मधून जर चांगला संपर्क झाला असता तर मात्र चेंडू सीमा पार दाटला असता. परत इथं मात्र 2 धावांवरती समाधान मानावं लागते. 55 षटक संपत्तीच्या इशाऱ्यानंतर 5 षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती योगेश पाटील. यावेळी चेंडूने बॅटची कडा घेतली आणि टॉपेज डिक्लेअर झोन मध्ये 5 चेंडू 21 धावांची गरज. 5 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण बॅटिंग मार्क वरती दिनकर चौले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. विशाल पाटील याच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक कंटिन्यू आहे. अजून 4 चेंडू बाकी आहेत. यावेळी मात्र एका धावेनं समाधान मानावं लागेल. धावफलकावरती धावसंख्या होती ती 4 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 4 चेंडू 20 धावा. सतीश लगारे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश लगारेच्या बॅट मधून जर धावा आल्या तर अंतिम सामन्यामध्ये फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी इनसाइड आउट फटका सजवलाय. मात्र काय सर 2 धावा ना डिक्लेअर झोन 2 धावा धावफलकावरती मोजल्या जात आहेत. 3 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 3 चेंडू 18 धावा. 3 षटकार सतीशच्या बॅट मधून येणे गरजेचं आहे अंतिम सामन्यामध्ये. इथं मात्र बॅकफुट वरती संघ ढकलायचं नसेल तर या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. यावेळी वाईड चेंडू दोन्ही हात समांतर धावा मिळत आहेत. अवांतर धावफलकावरती 36 धाव संख्या. अजून सुद्धा 3 चेंडू 17 धावा हे समीकरण. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे आणि ह्या अनिश्चित खेळाचा भाग इथं आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 3 चेंडू आणि 17 धावा. 3 चेंडू 17 धावा समीकरण. फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र चांगला संपर्क नाही. सतीश बॅक टू दी पविलियन. मोठा धक्का बसतोय. आणखी एक झेल टिपण्यात यश मिळवलंय. सतीशची जागा घेण्यासाठी मैदानात प्रशांत मोस्ट स्टायलिश प्लेयर प्रशांत आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत नाईक भवानी लायन्स संघाकडून. इथं मात्र अंतिम सामन्यामधील शेवटचे 2 चेंडू बाकी द्यावी. परत एकदा चेंडूने बॅट चिकडा गेले. थर्ड मॅचच्या दिशेला इथं मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळते प्रशांत. बेडसगाव प्रीमियर लीग 2026 पर्व पहिल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील चमचमत्या ट्रॉफीकडे सातवी 11 संघ इथं मात्र पुढे जाताना दिसतोय. आणि इथं पर्व नावावरती केलंय पहिलं पर्व इथं मात्र सातवी संघाच्या बाजूने. सर्व खेळाडूंनी ग्राउंड वरती थांबायचं आहे. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.